नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील कम्युटेशन कपातीची मुदत कमी करावी, तसेच ऑनलाईन मतदार पडताळणी प्रक्रिया रद्द करून ती BLO मार्फत घरोघरी राबवावी या मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या नावे देण्यात आलेल्या या निवेदनात पेन्शन कपातीची 15 वर्षांची अट कमी करून 11 वर्षे 8 महिने करण्याची तसेच मतदार पडताळणी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची मागणी करण्यात आली. आज आम्ही निवृत्त अधिकारी, कर्मचारी, सरकारी तसेच पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत. आमच्या प्रमुख मागणी अशी आहे की जे ही सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हे निवृत्त होतात, यांची निवृत्तीच्या वेळी 15 वर्षाची विक्री पेन्शनच्या अटीवर यांचं कम्युनिटेशन झालेलं असतं. परंतु त्या काळामध्ये 12% व्याजदर होता व आता 6% व्याजदर आहे. या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये खाजगी पिटिशन दाखल केले असता सुप्रीम कोर्टाने 11 वर्षे 8 महिन्यामध्ये व्याजासह मुद्दल विक्री पेन्शनची परतफेड झाल्यामुळे यांची विक्री पेन्शन वसुली थांबवण्यात यावी असे आदेश केलेले आहेत. त्याला अनुसरून माननीय ट्रिब्युनल, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅट, नागपूर बेंचने सुद्धा लेखी आदेश केलेले आहेत. परंतु सरकार या संदर्भात शासन GR परिपत्रक काढत नाही. कारण प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागे शासनाला कमीत कमी 5 ते 7 हजार रुपये फुकटचे मिळतात. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यावेळेस हे संपूर्ण कर्मचारी 70च्या पुढचेच आहेत. यांना व्याधी अनेक असतात, हृदयविकार, BP वगैरे अशा अनेक व्याधी असल्या कारणामुळे यांचा वैद्यकीय खर्चसुद्धा त्या पेन्शनमधून भागत नाही. त्यामुळे सरकारने ही विक्री पेन्शनची जी अट आहे यासाठी 11 वर्षे 8 महिन्यानंतर विक्री पेन्शन कम्युनिटेशन हे रद्द करावं. यासाठी शासनाने स्वतंत्र GR किंवा परिपत्रक काढावं. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन आहे. तसेच दुसरं निवेदन आमचं SRI म्हणजे स्पेशल मतदार पडताळणी यादी, ही जे बोगस मतदानाच्या नावाने हे जे चाललेलं आहे, आता सध्या मुस्लिमांचा रोजा हा रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि तो 20 तारखेपर्यंत आहे. सरकारने 30 मार्चपर्यंत याची मुदत दिलेली आहे. ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ऑनलाईन काम जमत नाही, प्रत्येकाकडे ऑनलाईन मोबाईल नाहीत आणि शिवाय प्रत्येकाला हे करणं शक्य नाही. त्यासाठी शासनाने प्रशिक्षित BLO मार्फत घरोघरी जाऊन व्यक्तिशः त्यांची मतदारांची यादी तपासावी. ज्यांचे 2024 विधानसभा लोकसभेपर्यंत ज्यांचे नावं मतदार यादीत आहेत त्यांचे नावं कायम करणे आणि ज्यांचे 2 ठिकाणी नावं आहेत त्यांचे नावं रद्द करणे आणि कोणत्याही विशिष्ट एका समाजाला या मतदानापासून वंचित न ठेवता सर्वांना समान या पद्धतीने शासनाने ही याची अंमलबजावणी करावी. या संदर्भात आमचं माननीय राज्यपाल यांना या SRI बाबतीत एक निवेदन आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.